नमस्कार, मी भक्ती. सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये मी राहते. तर सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये. आणि आज खूप उशिरा ब्लॉग चालू केला. आज आहे गुरुवार आणि इथं चाललेलं आहे मस्त असं भेळ पार्टी म्हणजे चुरमुऱ्यामध्ये फरसाण तिखट मीठ टाकून. आणि माझे कामं चाललेत कारण आता आपलं घर जवळजवळ 3 महिने बंद होतं. तर 3 महिन्यानंतर एवढी काही डीप क्लिनिंग केली नाही मी. आल्या थोडीफार वरचीवर केली होती. आई ते होती कारण परत करूया म्हणलं गेल्यानंतर निवांत. पसारा होते, लेकरं ते खेळत होती. थोडे भांडे हे मी घासले, तिकडलं थोडंसं साफसफाई बाकी राहिलंय. परत किचनचं पण इकडलं भांडे कोंडे बाकी राहिलंय. आणि आज मी उन्हाला पापड ते घातले होते, दाखवते. बघा, हे उन्हाला घातलेली मी पट्टी पापड आणखीन डब्यात बाकी आहे. अर्धा आज घातले, अर्ध उद्या. तर हे थोडं सगळं आहे. मला तर माहितीच आहे की ह्या वर्षी मी फक्त शेवाया, लोणचं, मसाला आणि काय रे चिप्स इतकंच केलंय. बाकी काही केलं नाही काही, कारण भरपूर माझ्याकडे गेल्या वर्षीच्या कुरड्या पापड्या शिल्लक होत्या त्यामुळं. आणि तेच आता 2.5-3 महिने बंद राहिले. एकदा सगळं काढून उन्हाला घालून स्वच्छ करून मग परत डबे व्यवस्थित भरून ठेवायचं वर्षभरासाठी निवांत. तर नुसती कोरडी चुरमुरे आणि फरसाण घेऊन बसलेत. जेवढं खाऊ वाटते तेवढं खातात आणि बाकीचं परत ठेवायचं, परत थोड्या वेळानं खायचं. काय झालं लाडू? आणि हे जे कॉट सेट आहेत ना, दोघाला सेम आहेत, पण दोघांनी बी आज वेगळं घातलंय. अरे हाय तरी करा. हाय लाडू, हाय पेड्या. कसं होतं स्कूलचं डे? कसे होते? होमवर्क चेक झाला का? बरं चेक केलं नाही दिला? मग आज माझी धमालच आहे. सुट्ट्या लागल्यापासून मी मंदिरात गेले नव्हती. आज विचार करते की मंदिरात जावं. तर आता माझं सगळं काम मी आवरलंय मंदिरात जायच्या हिशोबानं. पण बाहेर इतकं आभाळ आलंय आणि 2 पोरं घेऊन जर मी चालत गेले तर नक्की येते वेळेस तर मी भिजन. मंदिरात जायचं का बाळा? जे पप्पाकडे जायचं माझी इच्छा आहे. तरी बघूया आता किती वाजलेत. आता 4 वाजलेत. 4ला बी 8 मिनिट कमी आहेत. तर बघूया 5 वाजेपर्यंत काय काय होते, किंवा 5 वाजता आपण जाऊया मंदिरात. तर ना मोठासा पाऊस चालू आहे आणि पोरं इतके एक्सायटेड झालेत ना, ह्या खिडकीला त्या खिडकीला पडते. तर चला आपण पाऊस बघूया. तिथून बघू पाऊस, तिथून पण आलाय का? बघा मस्त असं पोर्च मध्ये पाऊस येतोय. नको, पाय घसरतय. पाय घसरतय. जा जा सावकाश, पाय घसरेल. पडशील बघ. पडशील. वायपर पण गावाकडे आहे आपला आता मोठं. भिजू नको. ए नको बाळा, तू नको लाडूले. ए बघा, दादूचं बघून याला पण इतकं जावं असं वाटतंय ना, काय सांगू. त्यांची खेळायचा पोर्च आहे पूर्ण आता ओला मस्त. वाव, काय डेंजर पाऊस आहे. पडशील रे. पडल समोर ना. पडल. जोरदार पाऊस चाललाय आणि पोराने जी कोरडी भेळ बनवली होती त्यात मी डाळ तडका टाकलाय आणि मस्त अशी ओली भेळ बनवले. कारण बाहेर पाऊस चाललाय आणि काहीतरी खावंसं वाटतं, त्यामुळे हे मस्त असं मस्त असं पाऊस आहे. बघा कसला मोठा पाऊस आहे. मजा वाटते का भिजायला? भिजू नको बाळ, पडल पाय घसरून. पडशील. पडते. मोठा पाऊस झालाय बर का. इथं चालू आहे भेळ पार्टी. हे बघा, पाणी किती रोडला पाणी वाहते. तर भरपूर असा पाऊस आलाय मोठाला. पाणी वाहतंय भरपूर. जोरदार पाऊस आहे. नाली में कैसा पानी जाता है?
हा. काय झालं काय झालं काय झालं काय केलंय? तुला मारलंय का? आगाव आहे, लय आगाव आहे. नको 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 समोर नको रे, नको. दोघं पण नका करू. समोर नको रे. लाडू नाही, दादा आपलं सॉरी म्हण दादाला. नको रे नको. नको ना लाडू. ते बारक दिसते, बारक पण लय आगाव आहे बारक. चला सॉरी म्हणा दोघं एकमेकाला. सॉरी म्हणा, सॉरी म्हणा. नको ना रे समूह. समू छोटा आहे, त्याला कळत नाही. त्याला कळत नाही समूह. का बरं मारला? दादाने पप्पी घेतलं म्हणून दादाला मारला का? छोट बाळ आहे म्हणून लाड करते दादा तुझा, आणि तू आगाऊपणा करतोय. समू नको रे. त्याला पण नालायकाला भारी वाटते, दादाला त्रास देतय. नको असं करूनच भांडणं होते दोघांचे पुन्हा. ए नाकाला चावते, त्याच्या नाकाला चावते. नको तसं करू. सॉरी म्हणा दोघं एकमेकाला.